बाबी आहेत त्या सगळ्या जड अंतःकरणाने नमूद कराव्या लागत आहेत। आणि म्हणून मला हे म्हणायचंय की जरांगेची कोणतीही मागणी संविधानाचा विद्यार्थी म्हणून भारतीय संविधानाचं एक नातं माझ्यासोबत आहे म्हणून परत ताच कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, कोणत्याही गॅझेटरच्या आधारे मागासले पण जाहीर होऊ शकत नाही। आणि गॅझेटर हा एक तो एक डॉक्युमेंट वन ऑफ द डॉक्युमेंट असतो। त्यामुळे त्या आधारे कोणतंही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही। आणि ते जर जात प्रमाणपत्र दिलं तर ते जात प्रमाणपत्र माधुरी पाटील विरुद्ध मुख्यमंत्री कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या आधारावर एकही जात प्रमाणपत्र टिकत नाही। त्याचबरोबर जरंगेची दुसरी मागणी आहे की सगळे सोयरे, मी डंके की चोट पे चॅलेंज देतो की सगळे सोयरे सरसकट हे अशक्य आहे। भारतीय संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा प्रकारचा अल्ट्रा व्हायरस निर्णय भारतातल्या कोणत्याही पक्षाचं कोणत्याही राज्यात सरकार असलं तर ते देऊ शकत नाही, घेऊ शकत नाही, हे मी डंके की चोट पे सांगतो। आणि त्याचबरोबर आंदोलन जरंगेचं 2 दिवसात उद्या 4 वाजेपर्यंत आटपलं पाहिजे। मुंबई क्लीन झाली पाहिजे, कारण परवानगीच नसेल तर बेपरवाना असं फिरता येणार नाही। अशा प्रकारे माया बहिणींना त्रास देता येणार नाही, माया बहिणींना घालून पाडून बोलता येणार नाही। मी तर सांगितलं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय बोलतात, महिलांच्या बाबतीत काय बोलतो हा माणूस, ह्या सगळ्या गोष्टी मान्य न्यायालयाला सांगितल्यात, न्यायालयाला अवगत केलेल्या आहेत। आणि मला असं वाटतंय की न्यायालयाने आज एक मोठ्या सुनावणीनंतर ज्या प्रकारे न्यायालयाने आदेश दिलेला आहे तो आदेश भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे, विरोधी पक्षाला बंधनकारक आहे, पोलिसांना बंधनकारक आहे। 4 पर्यंत जर खाली नाही झालं तर पुन्हा कंटेम्प्ट दाखल होऊ शकतं का? उद्या 4 पर्यंत जर हे झालं नाही तर बघा, अल्टिमेटम दणका हे शब्द मी वापरणार नाही। मी संविधानिक शब्द सांगतो, भारत का संविधान सर आंखों पर है, भारत का संविधान सर्वश्रेष्ठ है, भारत के संविधान से बड़ा कोई नहीं है। और जब भारत के संविधान के तहत माननीय उच्च न्यायालय अपना डिसीजन देते हैं तो उस डिसीजन को हर किसी ने मानना, ये हर किसी की जिम्मेदारी है। नहीं मानोगे तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता है और उस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट के अंदर जो है सलाखों के पीछे यानी जेल में जाने तक की नौबत होती है। असंही आज या ठिकाणी तुमच्यावर बोलताना असं म्हणाले जरांगे की तुम्ही या ठिकाणी नेत्यांचे पायपोस बूट सगळे दाणी भिकारी आहात वगैरे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग तुमच्या बाबतीत केला त्यांनी। आणि यालाच जोडून एक दुसरा प्रश्न असा की पत्रकारांना जो त्रास होतोय त्याच्यावर ते टिप्पणी